नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वृंदावन सोसायटी MP मिल कंपाऊंड ताडदे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मनीषा विजय गीते या वहिनींना भेटून त्यांची प्रेमकथा ऐकणार आहोत. जाऊन भेटूया गीते कुटुंबाला आणि ऐकूया प्रेमकथा. नमस्कार. 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 आणि घ्या उखाणा. नाव घ्या वहिनी हा आग्रह असतो आदेश भाऊजींचा तो टाळू मी कशी. विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या दिवशी. अरे वा, त्या ओळख. अच्छा, हे माझे मिस्टर विजय गीते, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. माझे पप्पा. नमस्कार. माझी मुलगी. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. छोटे, ही छोटी जाव, त्या मोठ्या जाव, नमस्कार. त्यांच्या मागे जे आहे ते मोठे दीर. नमस्कार. हे माझे पुतणे तिघे, तो बुर्ज खलिफा. आणि ह्या पण आईसारख्याच आहे. नमस्कार. आता सुरुवात आजच्या गप्पा. नमस्कार. 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 घरी कोण कोण? घरी मम्मी पप्पा, माझ्या 3 बहीण आणि 1 भाऊ. मग बाबा काय करायचे? बाबा असंच गोडाऊनवर होते, असं सुपरवायझिंगला. तुमचं कसं काय? घरी आई वडील पहिले, आता सध्या वडील नाही आहेत. आई आहे, 2 भाऊ आहेत आणि मित्रमंडळी सगळी. कसं गेलं बालपण? बालपण एकदम छान गेलं, एकदम खूप छान. शाळा झाल्यावर कॉलेज कुठले? कॉलेज ऍक्च्युली मी नाईट कॉलेज केलं, न्यू महाराष्ट्र नाईट कॉलेज म्हणून, बॉम्बे सेंट्रल. आणि तुम्ही? मी भवन्स कॉलेज. कुठे भेट कुठे झाली? भेट ऍक्च्युली आम्ही अगदी चाळीमध्ये एकत्रच राहिला होतो, पण कधी आमचं असं संभाषण झालं नाही, कधी आम्ही बोलत नव्हतो. पण मग एकदा आमची पिकनिक गेलेली. कुठली? सप्तशृंगी देवीला. कुठे? चाळीची पिकनिक. हो, चाळीची पिकनिक गेलेली. मग त्या दरम्यान मग तिकडे गेल्यानंतर तिकडे खूप गर्दी असल्यामुळे वणीला गेले होते? वणीला. हो हो हो, नवरात्रीमध्ये, तेव्हा नवरात्र चालू होत्या. तर तिथे गेल्यानंतर खूप गर्दी असल्यामुळे आमचे असे ग्रुप झाले, यंगस्टर्स, आणि हे जे होते, आई होत्या, सासू, सगळेच होते. ते जायचं म्हणजे देवीला आलं म्हणजे आम्हाला जायलाच हवं ह्या हिशोबाने ते लाईनीमध्येच होते. पण आम्ही वेगळे झालो, आम्ही काही त्या फंद्यामध्ये पडलोच नाही. तुम्ही लाईननी, वेगळी लाईन होती तुमची. म्हणजे ह्या सगळे लाईन लावत होते आणि तुमच्याकडे लाईन मारणं सुरू होतं. काय झालं? नाही ऍक्च्युअली काय, आता सांगा. त्यावेळी ऍक्च्युली असं काय, ऍक्च्युली आम्ही बसताना बाजूबाजूलाच बसलेलो, पाठीपुढे असं. तर त्या हिशोबाने मला असं वाटलं पण नव्हतं की आमचं असं होईल म्हणून. नाही, ते वाटलं नव्हतं, पण ते आधी सांगा, त्या काय सांगतायत ते. काय झालं मग त्या रांगेत, सांगा मग. नाही, रांगेत नव्हतो आम्ही, म्हणजे आम्ही वेगळे सेपरेट झालो. आम्ही तिथे गेलो, जायचं ठरवलंच नाही. आमची बस जी होती ती रश असल्यामुळे जवळजवळ 2 तास आधी अशी पार्किंगला उभी होती. तर मग आम्ही सर्वांनी मिळून, म्हणजे आमचा जो यंगस्टरचा ग्रुप होता, आम्ही चालत जायचं ठरवलं बॅक टू पॅव्हेलियन बसकडे. तर ते जाताना जे 2 तास होते त्या दरम्यान मग हे माझ्याशी बोलायला लागले. त्या दरम्यान तर मला थोडं वाटलं की हे माझ्याशी का बोलतायत, छान का बोलायला लागले? का बोलायला लागलं म्हणजे आता एकत्र होतं म्हणून त्यावेळी, आणि असं वाटलं कुठेतरी की आपण तिच्याबरोबर बोलूया म्हणून, कारण कधी बोलत नव्हतं तिच्याबरोबर त्यावेळी. त्याच 2 तासात तुम्हाला बोलावं असं वाटलं? नाही, ऍक्च्युली चाळीमध्ये माझा तसा स्वभाव पण तसा व्यवस्थित नव्हता, म्हणजे सगळे घाबरत होते त्यावेळी मला. हो हो. का म्हणजे असे शॉर्ट टेम्पर, हायपर जास्त, आणि मी कधी सहसा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो. पण त्यावेळी बसमध्ये मग तो चला बघूया, बोलूया, याला घाबरायचे सगळे ना. हो. मग तुम्ही घाबरून बोललात का तेव्हा? मी बोलतच नव्हते आधी त्यांच्याशी. बिलकुल नाही, कारण त्यांचा स्वभाव खूप, म्हणजे चाळीमध्ये अध्यक्ष होते ते, गणपतीचे आमचे मंडळ होतं त्याचे अध्यक्ष पण ते होते त्या दरम्यान. तर त्यांचा तो स्वभाव फार स्ट्रिक्ट होता, त्यामुळे मी कधीच बोलले नव्हते त्यांच्यासोबत. पण ते अचानक जेव्हा आमचा जो 2 तासाचा जो वेळ होता त्या दरम्यान ते माझ्याशी खूप फ्रँकली बोलले. म्हणजे माझ्यासोबत मस्ती केली, म्हणजे मस्ती करत होते. त्यामुळे मला वाटलं की हा का बोलतोय. पण मग मी पण थोडंसं हे झालं, मन थोडंसं वळलं की हा कुठेतरी वाटतंय, जुळतंय. नाही, मला सांगा, ते 2 तास हे तुमच्याशी बोलले, त्या 2 तासातच हे सगळं घडलं? नाही, नंतर मग आल्यानंतर आम्ही. नाही, पण मग परत यायला निघालात?
तोपर्यंत हे सगळे दर्शन घेऊन रांगेतून सगळी वयस्कर मंडळी आली. जाताना तुम्ही पुढे मागे बसले होते, हा येताना तसेच पुढे मागे होते. नाही नाही, मग माझ्या बाजूला बसलेले. अध्यक्ष महाराज, काय हा बदल झाला? काय जादू केली अशी? म्हणजे एखाद्या 2 तासात मागच्या सीटवरची व्यक्ती पुढच्या सीटवर कशी आली? आता सांगा तुम्ही. त्यावेळेस झालं अचानक, असं कळलंच नाही ती वेळ आणि का. चांगलं झालं म्हणजे. नाही, चांगलंच झालंय. बरेच जण तिकडे जातात सप्तशृंगीला, वणीच्या दर्शनाला. हा, तुम्ही देवीचं दर्शन न घेताच देवीने तुम्हाला प्रसन्न झाली. मग येताना प्रवास सुरू झाला. हो, पण तसा एकदम क्लोज मध्ये त्यावेळी गेलो नाही, फक्त जस्ट बोलणं चालू होतं. बसली बाजूला, ओके ठीक आहे. ओके. पण नंतर अजून थोड्या दिवसांनी मग 10-12 दिवसांनी मग त्यांनी मला प्रपोज केलं. एक ग्रीटिंग दिलं, छोटंसं ग्रीटिंग होतं हार्टचं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आय लव्ह यू मनीषा, प्लीज से येस ऑर नो. पण तो नो त्यांनी खोडूनच दिलेला मला. तिला त्रास नको म्हणून तो तसा केलेला. कसला त्रास? नो खोडायचा? हे डेअरिंग आलं होतं कुठून? नाही, तेवढी डेअरिंग होती माझ्यामध्ये. होती ना? होती. मग तुम्ही डायरेक्ट का नाही प्रपोज केलं? पण समोर नाही बोलण्यापेक्षा ग्रीटिंग देऊन बघू तरी काय बोलते, त्या हिशोबाने दिलेलं. मग तुम्ही ग्रीटिंग दिल्यावर काय, कसं काय? तर मला काही कळलंच नाही, कारण नो ऑलरेडी खोडलेला होता. मी ॲज इट इज पाहिलं आणि रिटर्न दिलं. त्यांनाच? हो. त्याच्यात येसच होता. बरं तुम्ही जादू केली तो. आणि आता हसतायत एवढं करून परत, हो ना? मग जेव्हा तुम्ही प्रपोज केलं त्यानंतर होकार आला. यांचा होकार आहे तुम्हाला कसं कळलं? असं तिच्या वागण्यावरून असं वाटत होतं, कारण की आम्ही चाळीत असताना एकमेकांकडे बघायचो वगैरे. मी नजरेतून पण थोडंसं होत होतं. आणि मग सुरू झालं. सुरू झालं. मग त्यानंतर कुठे कुठे भेटण्याची ठिकाणं? आमचं फेवरेट ठिकाण एकच, टाटा टाटा गार्डन. गार्डन. किती फेवरेट आहे बघितलं, दोघांचं एका वेळेला टाटा आला. हा, मग घरी कोणाला कळलं नाही? नंतर नंतर कळलं. आजूबाजूला कळलं नाही? नाही कळलं. म्हणजे मी ह्यांच्या घरी फोन करायचे, त्यावेळी मोबाईल वगैरे असले काही प्रकार नव्हतेच. आम्ही चिठ्ठ्यांनी बोलायचो आणि मोबाईल चिठ्ठी लिहायची? हा, चिठ्ठी पण लिहायचं मग डायरेक्ट एकमेकांना. द्यायचे की कोण द्यायचं दुसरं? नाही, म्हणजे कधी कधी कोणा थ्रू द्यायचो. लहान मुलं असायचे, दे म्हणून चिठ्ठी. कधी कधी मग आम्ही एकमेकांना पास करायचो. ऍक्च्युली आम्ही चाळीत असल्यामुळे ना, तिथे टॉयलेटला जाताना आम्ही एकमेकांना जास्त चिठ्ठ्या दिलेल्या आहेत. मला सांगा, ह्या चिठ्ठ्या कधी कोणी दुसऱ्यांनी पकडल्या नाही? नाही, एक इन्सिडेंट असा झाला होता. म्हणजे ऍक्च्युली ती स्टोरी अशी आहे की आम्ही लग्नाला होतो. आमचं एकत्रच, आम्ही नात्यातलेच असल्यामुळे लग्नाला हेही होते, आम्ही होतो. हे नव्हते आले, तर ह्यांच्याच एक रिलेटिव्हने ती चिठ्ठी ह्यांच्या थ्रू माझ्याकडे पाठवलेली. आणि ती चिठ्ठी जी आहे ती नकळत माहित नाही कशी पप्पांकडे पोहोचली लग्नामध्येच. बापरे. ती पोहोचली तेव्हा ते मला काही बोलले नाही, पण जेव्हा आम्ही मुंबईला आलो मग त्यांनी मला कधी लहानपणापासून मारलं नव्हतं, ते तेव्हा मारलं. स्वाभाविक आहे, त्यांना तो धक्का होता. बरोबर. पण मग मला सांगा, हे किती महिने असं चालू होतं? 3 वर्ष. 95ला 28 ऑक्टोबर 95 त्या दिवशी मला त्यांनी प्रपोज केलेलं आणि 99 साली लग्न झालं. 4 वर्ष तुम्ही त्या चाळीमध्ये तुमचं चिठ्ठ्या देणं सुरू होतं. हो ना? तुमच्या घरी कधी कळलं? आमच्या घरी सुद्धा त्यानंतर कळालं, पण सगळे अपोज होते त्यावेळी. पण माझे मोठे बंधू आहेत, त्यांनी जरा मम्मीला सांगितलं, त्यानंतर होकार झाला. त्याच्यामध्ये त्यांची आई वगैरे, त्यांना पण पर्सनली भेटलेलो मी, आईला वडिलांना. किती घरांमध्ये अंतर किती? फक्त 2 रूमचा. एकच रूम. हा, एकच रूमचा. एकच रूम होता मध्ये. मध्ये एकच होता? तरी सुद्धा एवढा प्रॉब्लेम होता चिठ्ठ्या द्यायला. नाही, पण साधारणतः मग लग्न कधी झालं? 28 कधी झालं विचारा. सांगा. 28 एप्रिल 1999ला. आणि किती वर्ष झाली आता लग्नाला? 18 वर्ष. म्हणजे 19 चालू. अरे 89 आहे यार. तुम्ही ठरवता का जाऊ? आता सगळं व्यवस्थित. तो जो त्यांचा तापट स्वभाव होता, तो पुढे कंटिन्यू तसाच राहिला की कमी झाला? नाही, थोडा फरक पडला. हो, पण तरी अजूनही चिडतात पटकन? हो, अजूनही आहे, तसाच स्वभाव आहे. मग कोणाचा जास्त तापट आहे दोघांमध्ये? त्यांचाच. हो. तुम्ही नाही, तुम्ही शांत. नाही, मीही आहे तापट, पण एवढं नाहीये. थोडं कमी करा. नक्की. एवढी विनंती करतो. आणि पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना ते मीही बघतो, आपणही बघा.
8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता खेळ माहितीये ना? हो. काय? 1 रुपया शोधायचा. किती संधी? 4. चला बघूया काय होणार. दोघे मिळून आणि घरातलेही मदत करू शकता. 1 रुपया कुठे आहे तो बघूया. द्या बाई माझ्याकडे 5 रुपये. स्वभावाप्रमाणे हॉट 50 रुपये. अच्छा. 10 रुपये. 10 रुपये. आता शेवटची आता संधी शेवटची आहे. संधी. अरे तू सांग. हे 500 रुपये. बरं आता बोला, माईक तुमच्याकडे आहे. मुलीचं लहानपण म्हणजे व्यवस्थित चांगलं गेलं आणि शिक्षणही तिचं चांगलं झालं आणि ती शाळेमध्ये हुशार होती आणि घरामध्ये काम वगैरे सर्व काही करायची. एक घर सोडून हे सगळं चाललेलं होतं, तुम्हाला माहिती होतं? नंतर माहित झालं पण. बरं द्या. त्यांचं तिचं जेव्हा ते प्रपोजल मला समजलं तर अक्षरशः मी थोडा हायपर्यंत झालो. तर जेव्हा मला समजलं की नाही अक्षरशः आहे आणि माझी बहीणच लागते, ती माझी चुलत बहीणच आहे, मग आम्ही म्हटलं नाही आता आपलंच आहे घरचं, नाही मोठं घर आहे. पण त्यानंतर लग्न झाल्यानंतर आणि त्यांची जी वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्याच्यानंतर असं वाटलं की असा जावई नशीब आलेलाच मिळावा. अजून कोण बोलणार? आईकडे. एक घर सोडून होतं, माहिती नव्हतं? माहिती झालं होतं हा. कोण करायची. हा माधुरी आहे का? माधवी नावाडी. माधुरी नावाचा फोन करायची मला, घरात फोन होता. हा. माधुरी नावाचा फोन करायची. विजय आहे का? मी माधुरी बोलत. मग मी म्हणायचे नाहीये. नंतर माहिती झालं मला. हे वेगळंच नाव ठेवलेलं होतं का त्याने? कारण माझ्या नावाने ते ओळखणार मला मनीष. बरोबर. आता तुम्हाला विचारतो दोघांना, आज इतक्या वर्षांनी जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आई वडिलांचीच मागेन, कारण त्यांना खूप त्रास झाला त्यावेळेला. म्हणजे विरोध होता बहुतेक आणि त्या काळामध्ये असं करणं, लव्ह मॅरेज हे त्यावेळी अपेक्षित नव्हतं त्यांना माझ्याकडून. पप्पांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या, पण तरी पण त्यांनी होप नाही सोडले. व्यवस्थित झालं. आता त्यांना प्राऊड आहे. आणि धन्यवाद. धन्यवाद पण सगळ्यांना. माझ्या सासू, त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं आणि खरंच आम्ही खूप चांगलं राहतो. माझे आई वडील आणि माझा खरंच जावा, माझे धीर, माझे पुतणे, माझे नेबर, सगळ्यांनाच धन्यवाद बोलेल, कारण ते मला खूप सपोर्टिव्ह आहेत. तुम्ही आज धन्यवाद कोणाचे आणि क्षमा कोणाची? माझी आई, माझा मोठा भाऊ, तो सध्या नाही आहे इकडे. त्याने ऍक्च्युली जॉबला लावला मला. ऍक्च्युली माझ्या स्वभावामुळे हा प्रॉब्लेम आहे माझा. मोठ्या भावाला मिस करताय? बोलतो की नाही? नाही बोलतो, असं नाही आहे, पण मी असा जास्त बोलत नाही त्यांच्याबरोबर. पण ओके, सांभाळून घेतो. म्हणून त्यांची क्षमा मागा. त्यांचेच मागणार. आणि धन्यवाद. धन्यवाद पण ऍक्च्युली आई वडील आहेत, सगळी फॅमिली आणि ज्यांनी मला कामाला लावलं आणि ज्यांच्याकडे मी शिकलो जास्त, त्यांच्या मी धन्यवाद. आणि पूर्ण परिवार आणि आई. आणि आईची पण माफी मागतो, कारण की आईला सुद्धा मी बोलतो मध्ये मध्ये, पण ते तेवढ्या पुरतं, तेवढं असं हे नाही. एरवी तुम्ही फार सगळ्यांना जेव्हा रागावता तेव्हा स्वाभाविक आहे इतरांना तुमचा स्वभाव रुक्ष वगैरे वाटत असेल. पण आज नकळत तुमच्या डोळ्यातून ज्या पद्धतीने पाणी आलं, तुम्हालाही या त्या गोष्टीचा त्रास किती होतो ते आता याच्यातून व्यक्त झालं. नाही असं होता. ऍक्च्युली माझा स्वभाव तसा आहे, त्यामुळे पण सांभाळून मग घेणार. मला सांगा, आज मी आलोय की नाही? मग आजपासून बदल होईल ना? नाही, होईल, नक्की होईल. हा, नक्की. नक्की नक्की माझ्या येण्याने एवढं झालं तरी खूप झालं. नाही, नक्की होईल. हायपर होणार नाही, जरा कंट्रोल करा, कंट्रोल पण करा. ऐका, आता थोडंसं व्हा, कारण ही 3 बक्षिसं मिळाली नाही ना तर ह्या हायपर होतील. कळलं तुम्हाला? आजच्या पुरतं या खेळापुरतं जरा तुम्ही घाई करा. घाई करतो, पण हायपर होणार नाही. त्या तसं त्या शांत स्वभावाच्या आहेत. बघूया आता काय होणार. वेळ 2 मिनिटाची आणि 3ही बक्षिसं आज ते मिळवून देणार का आमच्या या माऊलीला? बघूया. आणि अक्षर आहे
वणीतला व. चला वेळ सुरू झाली. विळी 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 खाली आहे विळी. खाली डोअर ओपन करा. विश डोअर ओपन करा. वाटी आहे ना. वाटी आणा, वाडगा आणा. खाली वरवंट आहे. बा समोर वाटाणा समोर आहे. वाटाणा. वांग 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 पण आहे. वांग आहे ना समोर. खाली बघा ना खाली. हा 1 मिनिट पूर्ण खाली झालं. खाली खाली खाली. हे काय हा तिथे वाटी. ही वाटी नाही. वीज वाटी वेगळी. हा तेच तेच वांग आणा. वांग फक्त वांग आणा काढून. वांग आणा, वाटी आणा. ओ वाटी आणा वाटी ना. दुसरी आहे. तांब्याच्या मागे तांब्याच्या मागे. वाडग. हा वाडग. भात आहे भात आहे. वाडगा. अजून काय हो? वेलची वेलची वेलची. वेलची समोर समोर. फ्रीजर. 30 सेकंद राहिली. वेलची समोर आहे. अजून काय? 10, वही आणली. 9, 8. ओ वेणी वेणी. सात. वीज इथे वेणी वेणी. गजरा गजरा इथेच आहे इथेच आहे. इथे इथे समोर वर वर. हा तो गजरा सुकलेला गजरा. हा 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही. ही विळी, विळी 1. वाटी. फेकून ती नाही. त्याला ही जर- वाटी. अच्छा ही वाटी. वाटी ह्या 2. हा. गजरा. 3. गजरा सॉरी वेणी वेणी. चला बरं 3, वेलची. वेलची. 4, वांगी. 5, वही. वही. वात 6, आणि वाल. 7, वाल. 8. वरवंट. वरवंटा 9. 9. 2च वस्तू राहिल्या हो. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या नाहीत म्हणून हा वरवंटा तुम्हाला घ्या. आता 3 अपेक्षा सांगा तुमच्या वहिनींकडून. सकाळी लवकर उठलं पाहिजे. ही पहिली अपेक्षा आहे. पहिली अपेक्षा. काय हो कधीपासून. नाही मला तो प्रॉब्लेम आहे. मला रात्री मी कधी म्हणजे मला कधीही रात्री मी नाही झोपली तरी चालेल पण मला सकाळची झोप लागते. हो का. तुम्ही घड्याळ बदलून घ्या ना सगळी. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा रात्रीचं जेवण जरा 9च्या आतमध्ये तयार असलं की सगळ्यात चांगलं होईल. कारण मला नाईटला जावं लागतं तर लवकर पळावं लागतं. काय हो होईल होईल. कधीपासून. आजपासून अगदी. तिसरी अपेक्षा. तिसरी पेक्षा आता जशी माझ्यावर प्रेम करते आणि खरोखर खूप सांभाळते मला. खूप छान आहे. अरे बापरे. कशीच राम आहे वगैरे आज. त्यांनी 3 अपेक्षा सांगितल्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगितल्या. माझी एक अपेक्षा आहे की त्यांनी जो राग जो नॉर्मल सगळ्यांना माहितीच आहे तीच माझी ही अपेक्षा आहे. माझ्यासाठी मला काही नाही मी टॅकल करू शकते पण बाकीच्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी ते करायला हवं. थोडंसं कंट्रोल करायला हवं. नक्की कमी कर. ज्या मायेनं त्याला मगाशी काही क्षणांपूर्वी जवळ घेतलं ना त्याच मायेनं सगळी नाती अधिक घट्ट आणि जवळ येण्यासाठी तुमच्या स्वभावातला हा बदल फार करायला हवं. मी प्रार्थना करतो. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा अशी आहे की थोडंसं स्वतः पैशांवर कंट्रोल ठेवायला हवं. कारण पैशांचं असं म्हणजे नाहीये की तुम्ही हेल्प करा पण स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना हेल्प करू नका. काय हो? ह्या गोष्टी नको. मान्य आहे? मान्य आहे. हा? करतो लोक. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा अशी आहे की आम्हाला जास्त वेळ द्यावा मुलांना आणि मला कारण ते लेट येतात घरी रोज. आणि जे प्रेम आमचं आहे ना सिरियस म्हणजे तोच माझाही हे होता पॉइंट. पण आता ती त्यांनी दिली आहे ऑलरेडी अपेक्षा तर माझीही तीच अपेक्षा की असंच प्रेम आमचं पुढे निरंतर राहो. नक्की नक्की. त्यासाठी लवकर येऊ. दोघांनी एकमेकांच्या प्रती अपेक्षा व्यक्त केल्या आणि एकमेकांचं दोघांवर असलेलं हे जे प्रेम आहे ते निरंतर राहो ही एवढीच इच्छा या वहिनींना शुभेच्छा देत असतानाच झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू आदी मिस्टरांना. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. याच
याच बिल्डिंगमध्ये आज जेव्हा आलो तेव्हा माहित नव्हतं, पण आता काही वेळापूर्वी नवनाथांचं पारायण कानावर पडू लागलं. त्याच नवनाथांच्या चरणी नतमस्तक होतो. यांच्या सुखासाठी, या सगळ्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि हो आपल्याही सुखासाठी प्रार्थना करतो. याच शुभेच्छांसह आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.